काय काही समाजकंटक पैशासाठी बळी गेले, बिल्डरच्या आमिषी पोटी बळी गेली, मंदिराच्या विरोधात आहे. या ठिकाणी वज्रेश्वरीचं मंदिर, मर्याईचं मंदिर, यल्लम्मा देवीचं मंदिर हे गेल्या किती वर्षापासून होतं? वज्रेश्वरी मंदिर आणि मर्याई मंदिर 125 ते 130 वर्षापासून हे जुने कालीन मंदिर होते. या मंदिराचे की असा इतिहास होता की आमचे पूर्वज 4थी-5वी पिढी जेव्हा धानुरी रोडला अदानीचं काम चालू होतं त्यावेळेस आमचं वज्रेश्वरी मंदिराचं हे झालं. मर्याई मंदिर खालून जमिनीतनं उगम झाला होता. त्यांनी बिल्डरनी अजमेरा बोरा असोसिएशननी की मंदिराचं सगळं भूमी सपाट केले. तुम्ही मागं येऊन बघू शकता. त्या मंदिराचं पण इतिहास जुन्यातला जुना आहे. 125 ते 130 वर्षापूर्वी हे एवढे जुने मंदिर असताना पण बिल्डरच्या 2 पैशाच्या लालची पोटी त्यांनी सगळं उद्ध्वस्त करण्यात येत आहे. हायकोर्टात केस चालू असताना पण त्यांनी मर्याई मंदिर पाडण्यात येत आलं आहे. अजून हायकोर्टाने अजून निकाल पण दिला नाही. तो 2024च्या ऑर्डरमध्ये असं दाखवतो की झोपडपट्टी पुनर्वसनच्या झोपडपट्टी डिमॉलिश करायचं म्हणून. तर ही झोपडी आहे का मंदिर आहे हे त्यांनी पहिलं सिद्ध करायचं होतं, नंतर या मंदिरांच्या भागा लागायचं. इथं सरकारी यंत्रणा धरून या मंदिरांच्या भागा लागलाय. हे झोपडपट्टी नाही आहे, हे मंदिर आहे. सरकारने पण ध्यानात घ्यावं आणि जे बिल्डरचे हितचिंतक आहे त्यांनी पण ध्यानात घ्यावं. कोण म्हणतं की तुम्ही सर्वे नंबर 111 राहता आणि 112 तुमचं मंदिर. माझं देव कुठेही बसू शकतं असं नाही की नाही माझ्याच घरापाशी पाहिजे. आपण काशी विश्वनाथला म्हणा, त्र्यंबकेश्वरला म्हणा, उज्जैनला म्हणा जातो की म्हणू शकत नाही ना त्यांना इथं आणून तर बसू शकत नाही ना. बसू शकतो का? नाही. त्यांच्या दारातच आपण जाणार ना. बरोबर. 130 वर्षापूर्वीचं मंदिर असताना हे म्हणतात की हे मंदिर आत्ताच आहे. त्यांनी सिद्ध करून दाखवावं. सिद्ध करून दाखवावं त्यांनी. 130 वर्षाचं मंदिर आहे का हे आत्ताचं मंदिर आहे. हा याचं डिमॉलिश झालं. त्यावेळेस मंदिर आपलं जुनं होतं, त्यावेळेस कौली होतं, माती बांधकाम होतं. त्यामुळे 1995 मध्ये आम्ही हे वज्रेश्वरी वज्रेश्वरी मंदिर डिमॉलिश केलं. डिमॉलिश केल्यानंतर 2000 साली याची स्थापना केली. याची स्थापना झाल्यावर पण तुम्ही हे बिल्डरचे काही हितचिंतक म्हणतात किंवा 2008 मध्ये आला, 2012चं खरेदी करते. तो म्हणतो मंदिर इथं नव्हतं. तो होता का बघायला? नव्हता. त्याला इथलेच स्थानिकांनी कुणीतरी सांगितलं असेल ना. ज्यावेळेस या जागेचा मालक, मूळ मालक त्या जागेचं मालकाचं नाव रासने म्हणून मालक होता. त्याचा दिवंजी होता. दिवंजीला त्यावेळेस 1975-76 मध्ये 76च्या माझ्या आजोबांनी, माझ्या चुलत्यांनी त्यांना सांगितलं होतं की याची भाडेपावती करा म्हणून. त्यांनी त्यावेळेस काय सांगितलं, मंदिराचं आम्ही भाडं घेत नाही. मग या गोष्टीमुळं आमच्याकडे पुरावे आले नाही. मग तुम्ही म्हणू शकत नाही ना. आता इथं मंदिर होतं, इथं आजूबाजूच्या घरांचं भाडं घेत होता, मंदिराचं घेतलं नाही. याच्यात आमची काय चुकी? या ठिकाणी विश्रांतवाडी परिसरामध्ये आई जगदंबेच्या भक्तांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून जी मंदिरं उभं केलेली होती, त्या मंदिरामध्ये पूजा अर्चना या भागातले भाविक भक्त करत होते. आणि आजही त्या ठिकाणी भक्तिभावाने नवरात्र महोत्सव असेल, चैत्र महोत्सव असेल आणि दररोज नित्य नियमाने पूजा अर्चना होत आहे. या ठिकाणची घरं
जी होती ते झोपडपट्टी असलेली बदल करून त्या ठिकाणी आता त्या ठिकाणच्या मंदिरांना उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी जे काम चाललेलं आहे ते भाविक भक्तांना या ठिकाणच्या भावना दुखावणाऱ्या आहेत. या ठिकाणी असलेले त्यांचे जे भक्त आहेत जे या ठिकाणी वज्रेश्वरी मंदिरामध्ये पूजा अर्चना करतात, त्यांच्या 4-5व्या पिढीपासनं या मंदिराची सेवा आणि मंदिरात येणाऱ्या भाविक भक्तांना या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम केलं जात होतं. त्यांनी या ठिकाणी सांगितलं की आमचं मंदिर पूर्ववत या ठिकाणी ज्या जागेत आहे त्या ठिकाणीच असावं, अशा प्रकारची आमची मागणी आहे. आणि या मागणीसाठी भविष्यात आम्ही मोर्चा आंदोलनं करणार, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. दंडवत न्यूजच्या वतीने मी या ठिकाणी जनतेला आणि याचबरोबर संबंधित प्रशासनाला विनंती करत आहे की त्यांच्या भावना हिंदू धर्मातल्या आणि भाविक भक्त असलेल्या आई जगदंबेच्या भक्तांच्या भावना ज्या दुखावलेल्या आहेत, त्या दुखावलेल्या भावनांच्या संदर्भामध्ये त्वरित न्याय द्यावा हीच अपेक्षा साप्ताहिक दंडवत न्यूजच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत.